नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंना आपल्या केएम अंगणवाडी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. बघा ताईंनो, अत्यंत महत्त्वाचा जी आर आपल्या समोर आलेला आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं केंद्राचं जे मानधन आहे त्या मानधनाबाबत एक महत्त्वाचा जी आर आपल्या समोर आला आहे. बघा ताईंनो, केंद्राचं जे मानधन आहे ते SNS स्पर्श या प्रणालीद्वारे येत आहे. त्याचाच महत्त्वाचा जी आर आपल्या समोर आलेला आहे. आज सकाळपासूनच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये राज्याचं मानधन हे जमा होण्यास सुरुवात झालेली अशी महत्त्वाची अपडेट माझ्यासमोर आलेली आहे. तर या जी आर नुसार केंद्राचं मानधन कधी जमा होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अंगणवाडीचे अपडेट आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना या योजनेची SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्गनिहाय मदर शासन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा हा जी आर आहे. दिनांक तुम्ही पाहू शकता 6 जुलै 2026 चा हा जी आर आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनासंदर्भात खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा शासन निर्णय काय झालेला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन तसेच इतर सर्वसाधारण बाबीचा खर्च भागवण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मातृमंजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्साचा निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद करण्यात आल्याने एकूण बघा 285 कोटी 10,28,000 फक्त एवढा निधी SNS स्पर्श या याच्याद्वारे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. बघा खूप मोठा निधी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनासाठी वर्ग करण्यात आलेला आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यामध्ये येत्या 3 ते 4 दिवसांमध्येच केंद्राचं मानधन हे जमा होणार आहे. बघा ताईंनो, राज्याचं मानधन हे आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हा जी आर महत्वाचा आहे. तुम्हाला जर हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government. या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकताय. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त माझ्या लाडक्या ताईपर्यंत शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.